नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नारळाचे शुभ संकेत. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये देवाऱ्यापाशी नारळ पूजला जातो. तर त्याचं काय महत्त्व आहे, का पूजावा नारळ, तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती कोण जर नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा, बऱ्याच ताईंना माहीत नसतात की देवाऱ्यापाशी नारळ का पूजला जातो. तर त्याचेही काही कारणे आहेत, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, देवाऱ्यापाशी नारळ पूजल्यामुळे काय होतं, तर आपल्यावरती जे एखादं संकट येणार असतं किंवा आपल्या घरावरती बघा एखादं संकट येणार असतं ते त्या नारळावरती निघतं. नारळावरती निघतं म्हणजे काय होतं, तर नारळ खराब निघतो किंवा नारळाला तडा जातो. जर असं काही झालं तर आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती येणारं जे संकट असतं ते नारळावर निघालं असं समजावं. ते अशुभ असतं. आणि शुभ म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये काहीतरी प्रगती होणार असते त्यावेळेला नारळ उगवण्याच्या मार्गामध्ये असतो. 3 महिन्यानंतर जो नारळ असतो तो चांगल्या प्रकारे उगवत असतो. तर ते असतं शुभ संकेत. तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार असते, कुठलीही करणी-बाधा आपल्या घरावरती नसते. आणि जर नारळ नासका किंवा खराब निघाला किंवा तडा गेला तर अशुभ असतो. त्यामुळे आपल्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे किंवा आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीवरती कुठल्याही किंवा आपल्या स्वतःवरती संकट येणार असतं. त्यामुळे नारळ असा खराब होतो. तर बघा, बऱ्याच ठिकाणी देवाऱ्यावरती नारळ पूजल्याचे अनेक असे फायदे होतात. तर तुम्हीही देवाऱ्यावरती जर नारळ पूजत असाल तर अगदी शुभ आहे, कारण तुमच्यावरती कोणतीही संकटे येणार नाहीत. बघा, शेजारी वगैरे आजूबाजूला माणसं करणी बाधा करत असतात, पण ते जे काही करणी बाधा केलेलं असतं ते आपल्यावर न येता ते घरात नारळावरती येतं. नारळ म्हणजे कुलस्वामिनी असते, त्यामुळे ते नारळावरती निघतं. नारळ जे असतं ते आकर्षित करून कुठलंही संकट आपल्यावरती येत असतं. तर बरीच अशी कारणे नारळामुळे आहे. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रत्येकाने घरामध्ये देवाऱ्यापाशी एखादा तरी नारळ पूजला पाहिजे, कारण आपल्या नारळ पूजल्यामुळे कसं होतं, आपल्या घरामध्ये जी आपली कुलस्वामिनी आहे तिचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो, आपल्या कुटुंबाच्या पाठीशी राहतो. आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही. जरी आलं तरी ते नारळ जे असतं, जी कुलस्वामिनी असते ती आपल्यावरती घेते, त्यामुळे शुभ असते. ज्यांच्या घरामध्ये नारळ जर पूजला जातो त्यांच्या घरामध्ये अगदी शुभ घटना घडत असतात. आणि चुकून जरी अशुभ जरी घडल्या तरीही नारळावरती निघून जातं. त्यामुळे तुम्हीही जरी देवाऱ्यापाशी जर नारळ पूजत नसाल तर तुम्हीही एखादा नारळ देवाऱ्यापाशी नक्कीच पूजा. त्यामुळे काय होईल, तुमच्याही घरामध्ये सुख समृद्धी येईल. नकारात्मक जे काही ऊर्जा आहे ती नष्ट होईल. कोणीही करणी बाधा काही करू दे, ते सगळं त्या नारळावरती निघेल. कोणतंही संकट तुमच्या कुटुंबावरती, तुमच्यावरती, घरावरती येणार नाही. जेव्हा आपल्या देवाऱ्यावरती नारळ आपण पूजला जातो त्यावेळेला तो नारळ जेवढा वाढेल तेवढा वाढू द्यायचा. वाढल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये तो नारळ लावू शकतो. त्याला हळदी कुंकू लावून पाणी घालू शकतो. त्यामुळे काय होतं, झाडाचीही चांगल्या प्रकारे वाढ होते आणि देवाचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. त्यामुळे देवाऱ्यावरती नारळ पूजणे अगदी शुभ आहे. तुम्ही जे पूजत नसाल तर तुम्हीही नक्की पूजा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.